आज आमच्याकडे चिकनचा बेत होता कारण आज पुण्याची बहीण येणार होती. त्याच्यामुळे मम्मीने 2 किलो चिकन आणलं होतं आणि मला बोलली होती की आज तू भाजी बनव, म्हणून मग मी तयारीला लागले. काळ्या मसाल्याचं चिकन बनवणार होते मी एकच पद्धतीने कधी बनवत नाही, वेगवेगळी पद्धतीने बनवते. तर आज मी काळ्या मसाल्याचं चिकनची रेसिपी शेअर करते. इथे मी मसाला काढलेला आहे. 2 टोमॅटो घेतले, 1 वाटी खोबऱ्याची घेतलेली आहे, 3 कांदे, लसूण आहे, अद्रक आहे आणि कोथिंबीर आहे. हे सगळं मी व्यवस्थित भाजून आणि बारीक वाटून घेतलेलं आहे. मम्मीचं मिक्सरचं भांडं खराब होतं, त्याच्यामुळे ना मसाला वाटताना आहे ना ह्या भांड्यातून त्या भांड्यात, त्या भांड्यातून ह्या भांड्यात असं करून करून मला मसाला वाटावा लागला होता. आता इथे मी तेल टाकून घेतलं होतं. मला जेवढं लागतं तेवढं तेल मी टाकून घेतलं आणि कढीपत्त्याची फोडणी घालून जो वाटलेला मसाला होता तो मसाला पण त्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि व्यवस्थित मी तो आता मसाला तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घेते. मसाला मी व्यवस्थित परतवून घेतला आहे. आता त्याच्यामध्ये मिरची पावडर वगैरे, हळद वगैरे टाकून घेऊ. इथे मी थोडीशी हळद घेतलेली आहे. त्याच्यानंतर तिखट आम्हाला जास्त लागतं, त्याच्यामुळे तिथे 3 चमचे मी लाल तिखट घेतलेलं आहे आणि चिकन मसाला घेतला आहे. लजीजचा चिकन मसाला आहे, तर तो 1 पुडी पूर्ण घेतलेली आहे. ते सगळं टाकून मी व्यवस्थित मस्तपैकी फ्राय करून घेतलेलं आहे आणि मसाला चांगला मी परतवून घेतला आणि 2 मिनिट फक्त व्यवस्थित ठेवून दिला तो अजून परतावा म्हणून व्यवस्थित भाजण्यासाठी. आणि मग त्याच्यामध्ये मी 2 चमचे मीठ टाकून घेतलं आहे आणि परत मी व्यवस्थित सगळं मसाला परतवून घेतला, म्हणजे मीठ पूर्ण मिक्स होऊन जाईल. व्यवस्थित हलवून घेतलं जोरात गॅस करून आणि मग त्याच्यात मी जे मिक्सरचं भांडं होतं त्याच्यात पाणी टाकून ते पूर्ण मसाला मी धुवून घेतला होता आणि ते लागता थोडं थोडं मी कुकरमध्ये टाकत होते ह्या मसाल्यात आणि थोडीशी उकळी आल्यानंतर मग धुतलेलं चिकन मी सगळं त्याच्यामध्ये टाकून घेतलं. व्यवस्थित चिकन मसाल्यामध्ये मी सगळं टाकल्यानंतर व्यवस्थित परतवून घेते आणि 5-10 मिनटं मसाल्यामध्ये चिकन शिजवते, 5 ते 10 मिनिट. कारण कसं मग ते चिकनला मसाला पूर्ण लागतो आणि चवीला छान लागतो. मग चिकन असं पानसट लागत नाही. कधी पण चिकनचा रस्सा आपल्याला बनवायचा असेल तर चिकन टाकल्यानंतर लगेच पाणी टाकून शिजायला ठेवत जाऊ नका. चिकन मस्त मसाल्यामध्ये परतवून घ्या, 5-10 मिनटं झाकण ठेवून ते व्यवस्थित मसाला त्याच्यामध्ये मुरू द्या. कारण पूर्ण चिकनमध्ये तो मसाला जेव्हा जातो ना तर चिकन अजून चविष्ट लागतात आणि मुलं पण चवीने खातात. चिकन मी व्यवस्थित परतवून झाल्यानंतर मला जेवढं लागत होतं रस्सा तेवढं मी पाणी टाकून घेतलं आणि कुकरचं झाकण लावून घेतलं आहे आणि इथे आता मी 1 ते 2 शिट्टी फक्त देणार आहे. ती आता 1 शिट्टी झालेली आहे आणि मस्त माझा रस्सा पण छान घट्टसर आणि छान झालेला आहे. तुम्ही पण अशा पद्धतीने जर काळ्या मसाल्याचा रस्सा बनवत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.